बातम्या विस्तारानं। भारत अरब परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या उद्या होणाऱ्या दुसऱ्या बैठकीसाठी संबंधित अरब देशांचे परराष्ट्र व्यवहार मंत्री भारतात दाखल होत आहेत। अरब लीगचे महासचिव अहमद अबौल घीत नवी दिल्लीत दाखल झाले आहेत। येत्या 2 दिवसात होणाऱ्या उच्चस्तरीय बैठका विविध क्षेत्रातील भारत अरब भागीदारी अधिक दृढ करण्याची कटिबद्धता दर्शवतात, असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे। पॅलेस्टाईन, सुदान आणि कोमोरसचे परराष्ट्र व्यवहार मंत्रीही दिल्लीत आले आहेत। कतारचे परराष्ट्र मंत्री साद अल मुराईखी, लिबियाचे परराष्ट्र मंत्री एम अल बेर हे देखील या परिषदेसाठी दिल्लीत आले आहेत। उद्या नवी दिल्लीत होणाऱ्या या बैठकीचं यजमानपद भारताकडे प्रथमच असून भारत आणि संयुक्त अरब अमिराती या बैठकीचं सहअध्यक्षपद भूषवत आहेत। अरब लीगच्या सदस्य देशांपैकी 10 पेक्षा अधिक परराष्ट्र व्यवहार मंत्री या बैठकीत सहभागी होण्याची अपेक्षा आहे। तब्बल 10 वर्षांच्या अवकाशानंतर ही परिषद होते आहे। याआधी 2016 साली बहारीनला ही परिषद झाली होती। या पहिल्या बैठकीत सर्व देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी अर्थव्यवस्था, ऊर्जा, शिक्षण, माध्यमं आणि संस्कृती अशा प्राधान्यक्रमांची यादी केली होती। या सर्व क्षेत्रांमध्ये सहकार्य अधिक बळकट होण्याची उद्याच्या परिषदेत अपेक्षा आहे। या बैठकीच्या पार्श्वभूमीवर भारत अरब यांच्यातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची 4थी बैठक नवी दिल्लीत सुरू आहे।